नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्तीची योजना जी काही आहे तर सन 2024-25 साठीची आलेली आहे. या शिष्यवृत्ती योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. ही जी शिष्यवृत्तीची योजना आहे ती आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसतच असेल. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना ही 2024-25 ची आहे. आता ही नेमकी कोणाला शिष्यवृत्ती जी आहे तरी मिळणारी आहे. यामध्ये मराठा, कुणबी व कुणबी मराठा व मराठा कुणबी असे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी ही स्कॉलरशिपची योजना असणार आहे. आता यामध्ये वर्षभरामध्ये 9,600 रुपये विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. म्हणजे एका महिन्यासाठी जे काही आहेत तर 800 रुपये, या पद्धतीने 12 महिन्याचे 9,600 रुपये मिळतील. आता यामध्ये नेमकी आपल्याला पात्रता कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कोणते विद्यार्थी अपात्र आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, या सगळ्या याची माहिती जी काही आहे तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. आता यामध्ये बघा की आपल्याला ही जी काही आहे तर ही योजना या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या अंतर्गत ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येणार आहे. मग यामध्ये इयत्ता 9वी, 10वी, 11वी व 12वी यामध्ये जे काही शिकणारे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत की जे 9वी पासून तर 12वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत ते. आम्ही 12वीला आहे, मग आम्ही या योजनेसाठी पात्र आहे का? तर हो मित्रांनो, आपण सर्वजण या योजनेसाठी इथे पात्र आहेत. पण मग ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे, जर समजा आपली जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा ग्रामीण भागामध्ये येणारी एखादी जी काही शाळा आहेत, तर हे विद्यार्थी तालुका स्तरावरती अर्ज जे काही आहेत तर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे आपल्याला द्यायचं आहे. अगोदर आपल्याला आपल्या शाळेमधले जे काही मुख्याध्यापक आहेत यांच्याकडे ही जी काही योजना आहे या संदर्भात पूर्ण माहिती आलेली आहे. त्यांच्याकडे तो फॉर्म फिलअप करणं आवश्यक आहे. ते नंतर हा जो काही फॉर्म आहे ते गट शिक्षण अधिकाऱ्याकडे देतील. गट शिक्षण अधिकारी नंतर या ठिकाणी जे काही तपासणी अधिकारी असणार आहेत त्यांच्याकडे तो अर्ज देतील. तो अर्जाची छाननी होईल. त्या अर्जाची छाननी झाल्याच्या नंतर हा अर्ज या संस्थेकडे सुपूर्त करण्यात येईल आणि त्यानंतर मग जी काही पुढची प्रोसिजर आहे तर ते करतील. आता यामध्ये बघा की ही जी काही योजना आहे यासाठी आपल्याला कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे तर 30 ऑगस्ट 2024 पर्यंत आपल्याला या योजनेच्या अधिकाऱ्यांकडे हे आपले डॉक्युमेंट सबमिट झालेले पाहिजे. आता त्याचबरोबर बघा इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे की 6 सप्टेंबर 2024 पर्यंत सहव्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी यांच्याकडे जे काही आहेत तर 6 सप्टेंबर 2024 पर्यंत हे अर्ज गेलेले पाहिजे. म्हणजे छाननी वगैरे करून सगळं कागदपत्रांची पडताळणी करून ते व्यवस्थित आहेत किंवा नाहीत त्यामधल्या त्रुटी दुरुस्त करून या सगळे जे काही आहेत तर हे अर्ज तिथे सबमिट झालेले पाहिजे. ओके. त्यानंतर बघा आता इथे कोणते विद्यार्थी पात्र असतील आणि त्यासाठी कशा पद्धतीची आपल्याला पात्रता देण्यात आलेली. विद्यार्थी ज्या शाळेत किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये नियमित शिकत आहेत तिथूनच या सारथी स्कॉलरशिपसाठी आपण अप्लाय करू शकता. जिथून तुम्ही शिकत आहेत त्याच ठिकाणाहून अर्ज सादर करता येईल. ओके. मग ज्या विद्यार्थ्यांनी NMS परीक्षा NMS परीक्षा ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, हे पास झालेले आहेत, ओके, व केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे आणि शिष्यवृत्ती ते पास झालेले आहेत, ती परीक्षा पास झाले पण ते त्या योजनेचा फायदा घेत नाहीत, म्हणजे त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही किंवा ते घेत नाहीत, असे विद्यार्थी जे काय आहेत तर यांच्यासाठी पात्र असणार आहेत. इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेल्या मराठा असतील, कुणबी मराठा, त्याचबरोबर मराठा कुणबी हे सगळे विद्यार्थी जे काय आहेत तर यासाठी पात्र असणार आहेत. त्याचबरोबर इयत्ता 10वी मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत की जे मराठा कुणबी मराठा व मराठा कुणबी या गटामध्ये येतात आणि त्याचबरोबर इयत्ता 9वी मध्ये आपल्याला 55% गुण असणं आवश्यक आहे. आता हे कोणत्या विद्यार्थ्यांना 55% गुण पाहिजे 9व्या वर्गामध्ये, तर जे विद्यार्थी 10वी मध्ये शिकत आहेत आणि त्यांना या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला 9वी मध्ये कमीत कमी 55% गुण असणं आवश्यक आहेत. त्याचबरोबर आपण प्रथम प्रयत्नात पास झालेले पाहिजे. म्हणजे तुम्ही
एकाच वेळेमध्ये ही परीक्षा देऊन तिथं पास झालेले पाहिजे. जर तुमचा एखादा विषय बॅक असेल, तुम्ही परत परीक्षा दिली, तर तुम्ही यासाठी इथे पात्र नाहीये. त्याचबरोबर अर्जासोबत आपल्याला जी 9वीची गुणपत्रिका आहे ही पण जोडणं आवश्यक आहे. याची सत्यप्रत आपल्याला त्या ठिकाणी तिथे जे काय आहे तर ती जोडायची आहे. आता जे विद्यार्थी इयत्ता 11वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 10वी मध्ये 60% गुण असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 60% गुण असतील असे विद्यार्थी या ठिकाणी जे काय आहेत तर ते पात्र असतील आणि आपल्याला एकाच प्रयत्नामध्ये ही परीक्षा आपण इथं पास केलेली आवश्यक आहे. अर्जासोबत आपल्याला परत एक गुणपत्रिका जी काय आहेत तर ती जोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आता इयत्ता 12वी मध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी इयत्ता 11वी मध्ये 55% गुणासह परीक्षा पास करणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 55% गुण आपल्याला जर असतील तर आपण या परीक्षेसाठी इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याचबरोबर आपली जी काही 11वीची मार्कशीट आहे तर ती सुद्धा इथं जोडणं आपल्याला आवश्यक आहे. आता हे इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं किती मार्क असणं आवश्यक आहेत तर हे इथं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला. आता त्याचबरोबर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी NMS परीक्षा पास झालेले आहेत, ओके, केंद्र शासनाची मेरिट लिस्टमध्ये येऊन शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहेत, म्हणजे जे विद्यार्थी शिष्यवृत्ती घेत आहेत ऑलरेडी, तर असे विद्यार्थी अप्लाय नाहीत करू शकत. यासाठी आपल्याला असे जे काही विद्यार्थी असतील ते इथे अपात्र होतील. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी NMS परीक्षा पास झालेले आहेत पण केंद्र शासनाची शिष्यवृत्ती अपात्र आहेत, ओके, आणि जे मराठा म्हणजे खुल्या प्रवर्गामध्ये येतात, ओपन कॅटेगरीमध्ये, त्याचबरोबर कुणबी मराठा, ओके, व मराठा कुणबी म्हणजे OBC संवर्गामध्ये जे काही येत आहेत तर असे जे काही विद्यार्थी असतील तर यासाठी ते पात्र आहेत. आता विद्यार्थी जे काही आहेत यांना अर्ज कशा पद्धतीने करायचा ते अगोदर इथे समजून घ्या. आपल्याला एक गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे. याची जी काही लिंक आहे या गुगल फॉर्मची मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलेली आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करून जे काही आहे तर अगोदर हा फॉर्म फिलअप करायचा आहे, गुगल फॉर्म. विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खालील दिलेल्या लिंकवर अचूक भरावी. लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे आणि ही जर माहिती जर आपण जर नाही भरली तर आपला अर्ज जो काही आहे तर तो त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येईल. त्यामुळं अगोदर फॉर्म भरायचा आहे आपल्याला. हा गुगल फॉर्म हा इंग्रजी भाषेमध्ये भरायचा आहे, म्हणजे की आपले जे काही नाव वगैरे असेल तर हे सगळं इंग्लिशमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इयत्ता 9वी मध्ये जे काही शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही लिंक देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या इयत्तांमध्ये म्हणजे 10वी मध्ये असतील, 11वी मध्ये असेल, 12वी मध्ये असतील, ज्या काही लिंक आहेत, ज्या इयत्तेमध्ये तुम्ही असाल त्या इयत्तेमधल्या लिंकवरती जाऊन तुम्हाला अगोदर गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्म भरल्याच्या नंतर मी PDF मध्ये दाखवतो की दुसरे जे काही अर्ज आहेत किंवा जे काही सोबत जोडायचे कागदपत्र आहेत तर ते सुद्धा आपल्याला इथं देण्यात आलेले, तर ते आपल्याला यासोबत जोडून द्यायचे आहे शाळेमध्ये. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, शासनमान्य, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती योजना लागू आहे. म्हणजे ही कोणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू आहे मित्रांनो, जी की जर आपण शासकीय शाळेमध्ये असाल म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहे पण आपण संस्थेमध्ये आहे पण तिला शासनाची मान्यता आहे, तर अशा ज्या काही संस्था आहेत या संस्थेमधले विद्यार्थी यासाठी पात्र इथे असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी अर्ज अजून कोणकोणते विद्यार्थी करू शकतात ते आपण बघूया. आता खालील जे काही विद्यार्थी आहेत तर जे की विना अनुदानित शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील तर हे विद्यार्थी अपात्र राहणार आहेत, की म्हणजे ज्या स्वयं अर्थसहाय्यातून संस्था चालवण्यात येतात अशा संस्था की ज्या विना अनुदानित आहेत तर या संस्थेमधले विद्यार्थी अपात्र असतील. त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयामधले विद्यार्थी सुद्धा अपात्र राहतील. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयामधले विद्यार्थी सुद्धा अपात्र आहेत. जे विद्यार्थी सैनिकी शाळेमध्ये शिकत आहेत असे सुद्धा विद्यार्थी अपात्र आहेत. त्याचबरोबर शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा व भोजन व्यवस्थेचा किंवा शैक्षणिक सुविधेचा लाभ घेणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अपात्र आहेत. म्हणजे जे बोर्डिंगमध्ये वगैरे विद्यार्थी राहतात तर त्या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत जर शासनाची कोणतीही सुविधा म्हणजे की यापैकी जर घेत असाल तुम्ही तर तुम्ही अपात्र असाल. आता या ठिकाणी आई वडिलांचं म्हणजे पालकांचं इन्कम किती असलं पाहिजे आपल्या
त्या बेसिसवरती आपण या ठिकाणी अर्ज सादर करू शकतो किंवा आपण इथं इलिजिबल असणार आहे. तर आता जे विद्यार्थी 9वी आणि 10वी मध्ये आहेत यांच्या आई आणि वडील म्हणजे या दोघांचेही जे काही उत्पन्न आहे तर ते 3,50,000पर्यंत असणं पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. ओके, जर समजा कमी असेल तरच आपण या ठिकाणी यासाठी अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर जर बघितलं तर 11वी आणि 12वी मधले जे काही विद्यार्थी आहेत यांच्या पालकांचं उत्पन्न जे काही आहे ते 1.5 लाखांपर्यंत पाहिजे तरच आपण यासाठी इथं अर्ज करू शकतो आणि आपल्याला उत्पन्नाचा दाखला याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण की इथे आपल्याला उत्पन्नाचा दाखला लागेल, पण कोणत्या वर्षीचा लागेल तर मार्च 2025 पर्यंतचा लागेल. म्हणजे 24-25चा आपल्याला या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे काही शाळेमधले मुख्याध्यापक आहेत यांचं लेटरसुद्धा तिथं आवश्यक आहे मित्रांनो देणं. विद्यार्थ्यांची अजून कोणकोणते कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी द्यावी लागतात तर ते लक्षात घ्या. आता इथे कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागतील ते विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीत जो काही अर्ज भरलेला असेल शिष्यवृत्ती मागणी केलेला अर्ज तो एक आपल्याला इथं द्यावा लागेल. इयत्ता 9वी इयत्ता 10वी व इयत्ता 12वीसाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. म्हणजे जर समजा एखादा 9वी मधला विद्यार्थी आहे आणि त्यांनी 10वी मधून फॉर्म जर भरलेला जर असेल तर त्याचा तो फॉर्म तिथे अपात्र ठरेल. आपण ज्या इयत्तेमध्ये आहे त्याच इयत्तेमधून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापकाचे किंवा प्राचार्याचे स्वाक्षरीत जे काही शिफारसपत्र आहे ते आपल्याला शिफारसपत्र सुद्धा तिथे देण्यात आलेले तर ते शिफारसपत्र आपल्याला तिथे द्यावं लागणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांचं जसं मी आत्ता सांगितलेलं होतं उत्पन्नाचा दाखला याची सत्यप्रत आपल्याला तिथं देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची सत्यप्रत सुद्धा आपल्याला तिथं जोडावी लागेल. ओके, म्हणजे की झेरॉक्स कॉपी वगैरे ज्या काही आहेत तर त्या इथं जोडाव्या लागतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. पालकांचं बँक अकाउंट या ठिकाणी चालणार नाही किंवा भावाचं आहे बहिणीचं आहे अशा केसमध्ये ते अकाउंट जे काही आहे तर इथं व्हॅलिड धरण्यात येणार नाही. जो विद्यार्थी अप्लाय करतो त्याच विद्यार्थ्याचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे आणि बँक अकाउंटमध्ये जे पासबुकचं पहिलं पान असते ज्याच्यावरती IFSC कोड असेल अकाउंटच्या डिटेल्स असतील हे याच्याबरोबर झेरॉक्स आपल्याला जोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर NMS शिष्यवृत्ती परीक्षेबाबत पुढील अटी आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीची जी काही योजना होती NMS तर यासाठी त्यांनी परीक्षा दिलेली आहे पण ते सध्या या योजनेचा लाभ घेत नाहीत हेही आपल्याला गुणपत्रक व निकालपत्रक या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे त्यांच्याबरोबर. त्यानंतर दुसरे कोणतेही अनावश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडण्याची आवश्यकता नाही आहे. जे काही या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट सांगण्यात आलेले एवढे डॉक्युमेंट आपल्याला जोडणं आवश्यक आहेत या अर्जासोबत. ओके, आणि हे आपण आपल्या मुख्याध्यापकाकडे जमा करायचे आहेत. आता ही जी काही योजनेबद्दलची माहिती आहे तर ही आपण या ठिकाणी इथं बघितलेली आहे. ओके, अजून एकदा PDF मध्ये आपलं काही बाकी आहे का त्या संदर्भात आपण इथे बघूया. हे ओरिजिनल PDF आहे. तुम्हाला ही PDF लागत असेल तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली त्या लिंकवरती सुद्धा ही PDF जी काही आहेत तर अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. तर तुम्ही तिथून ही PDF डाउनलोड करू शकता. इथे एक संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. जर आपल्याला अर्ज भरता वेळेस काही अडचण जर आलेली जर असेल तर इथे संपर्क क्रमांक आहे. त्याचबरोबर इयत्ता 9वी मध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहेत त्यांनी या ठिकाणी इथं अर्ज भरलेला आहे का हा गुगल फॉर्म आपल्याला भरणं आवश्यक आहे. हा गुगल फॉर्म भरल्याच्या नंतर ही सगळी जी खालची इन्फॉर्मेशन आहे हे आपल्याला भरायची व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक भरायची आहे. कारण इथे एक जरी छोटीशी चूक झालेली असेल तरीसुद्धा आपला जो काही अर्ज आहे तो अपात्र ठरवण्यात येईल. हे इथं मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र आपल्याला देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मुख्याध्यापकाची स्वाक्षरी वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं घेणं आवश्यक आहेत. त्याचबरोबर जे विद्यार्थी NMS परीक्षा दिलेली होती पण सध्या शिष्यवृत्ती घेत नाहीत अशा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी तिथं देण्यात आलेली आहे माहिती. तिथे सुद्धा तुम्हाला सही घेणं आवश्यक आहे. ओके,
हे मुख्याध्यापक जे 10वीमध्ये विद्यार्थी आहेत, 11वीमध्ये आहेत, 12वीमध्ये आहेत, यांच्यासाठीचे फॉर्म आणि ही सदरची माहिती जी काही आहे तर इथं देण्यात आलेली आहे. याची तुम्हाला प्रिंट काढावी लागेल, याची सगळी माहिती इथं भरावी लागेल आणि ही माहिती भरल्याच्या नंतरच मग आपल्याला पुढची जी काही प्रोसिजर आहे तर ती या ठिकाणी इथे करता येईल. ओके. आता अशाच पद्धतीच्या काही स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत मित्रांनो, की जे इयत्ता पहिलीपासून तर 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देता येतात. अशा वेगवेगळ्या ह्या स्कॉलरशिपच्या परीक्षा आहेत. मग यामध्ये कोणकोणत्या परीक्षा आहेत तर ते आपण इथं थोडक्यात माहिती बघूया, की पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. त्याचबरोबर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. त्यानंतर RIMCची परीक्षा आहे, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून यांची जी काही एक्झाम आहे आणि हे एकमेव कॉलेज जे काही आहे तर भारतामध्ये आहे. या अंतर्गत जे विद्यार्थी डिफेन्समध्ये जाऊ इच्छितात त्यांना इथं ट्रेनिंग देण्यात येते. त्याचबरोबर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आहेत. त्यानंतर NMS परीक्षा ही सुद्धा आहे, सैनिकी स्कूलची असेल. त्याचबरोबर RMS असतील. त्यानंतर MTSची परीक्षा आहे, नवोदय विद्यालय, मंथन, श्रेया ज्या काही परीक्षा आहेत तर ह्या आपण इथे देऊ शकतो. त्यासोबत SPI औरंगाबाद आहे, ब्रेन डेव्हलपमेंटच्या एक्झाम आहेत, होमी बाबा च्या ज्या काही एक्झाम्स आहेत सेंटरच्या त्या पण देऊ शकतो, ऑलिम्पिएडच्या आहेत. त्यानंतर RTSC आहेत, BDSच्या एक्झाम आहेत. या व्यतिरिक्त अजून भरपूर ज्या काही एक्झाम्स आहेत तर ह्या 1ली ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जे काय आहे तर देता येतात. जर आपल्याला अजून स्कॉलरशिपसाठीच्या परीक्षांची माहिती जर पाहिजे जर असेल तर आपल्याला ती सुद्धा मिळून जाईल. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी काही आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. तुम्ही त्यावरती जाऊन तो ग्रुप जर जॉईन जर केला तर त्या ग्रुपवरती तुम्हाला तिथं इन्फॉर्मेशन मिळून जाते. जर समजा आपल्याला काही अडचण असेल किंवा अधिकची माहिती जर हवी असेल शालेय स्पर्धा परीक्षाबद्दल तर तुम्ही या नंबरवरती जे काही आहेत तर कॉन्टॅक्ट करू शकता. 9637 9637 63 9444. ओके. किंवा आपल्याला जर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जर व्हायचं असेल तरीसुद्धा आपण या नंबरवरती मेसेज करू शकता, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करण्यात येईल. आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.